संपूर्ण अध्यक्षता राज्य निवडणूक आयोगाने घेतली. एक करून विचारा. वोटरची कट ऑफ डेट 1 जुलै 2025. फक्त सत्ताधारी पक्ष सोडले तर सगळे सर्वपक्षीय लोकांचा पक्षांचा विरोध असताना मतदान घेण्यासाठी एवढी घाई का? जोपर्यंत पारदर्शकता येत नाही मतदार यादीमध्ये दुबार मतदार आहे, तिबार मतदार आहे, एका ठिकाणी एका घराने 40-45 लोकांनी मतदान केलं, असा सर्व घाई मतदान घेण्याची. नाही, दुबार आणि तिबार मतदाराबाबत आम्ही पूर्णपणे उपाययोजना केलेल्या आहे. त्याची मी प्रक्रिया आपल्याला सांगितलेली आहे. जिथे दुबार मतदार तिबार मतदार आहेत तिथे आमचे लोक संबंधित मतदारांपर्यंत जातील आणि त्यांना विचारतील, त्यांचे ऑप्शन्स घेतील आणि जे मतदार त्या आव्हानाला प्रतिसाद देणार नाही त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडून अंडरटेकिंग घेऊन आम्ही त्यांना मतदान करू देणार आहे. विरोधकांचा असाही आरोप आहे की निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करते, त्यांच्या सांगण्याप्रमाणे काम करते. कितपत तथ्य आहे? नाही, हे चुकीचं आहे. असं निवडणूक आहे कोणाच्याही दबावाखाली काम करत नाही. विरोधकांनी काय की एका घरामध्ये 40पेक्षा जास्त मतदार नोंदणी केलेले आहेत, चुकीचे पत्ते आहेत, तर त्या संदर्भात तुम्ही काही उपाययोजना करणार, ती दुरुस्ती करण्यासंदर्भात काही पावलं? नाही, हे बघा, ॲक्च्युली आम्हाला यादी जी आहे मतदार यादी ही ॲक्च्युली इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून मिळते. या यादीमध्ये आम्हाला दुबार तिबार मतदाराबाबत आम्हाला ॲक्च्युली कार्यवाही करता येतो, जी आम्ही केलेली आहे. सेकंडली, याच्यामध्ये काही क्लरिकल मिस्टेक्स असतील त्यासुद्धा आम्ही दुरुस्त करतो आहे, केलेल्या आहेत. आणि यामध्ये प्रभाग चुकलेला जर असेल तर प्रभाग ते सुद्धा आम्ही दुरुस्त करतो की ॲक्च्युली एका प्रभागामध्ये पाहिजे मात्र चुकीने दुसऱ्या प्रभागामध्ये गेला आहे, ते सुद्धा आम्ही दुरुस्त करतो आहे. आणि विधानसभेच्या मतदार यादीमध्ये नाव आहे पण या मतदार यादीमध्ये नाव नाही आहे, ती सुद्धा आम्ही नाव त्यामध्ये इन्कॉर्पोरेट करतो. तर मग मतदानावरती मोठ्या प्रमाणावरती परिणाम होऊ शकेल आणि मतदानाचा टक्का जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती खाली होऊ शकेल, त्याबद्दल चिंताजनक वाटत नाही का? आम्ही ॲक्च्युली मतदानचा टक्केवारी वाढवण्यासाठी विविध वोटर्स अवेअरनेस कॅम्पेन आम्ही घेतो आहे. त्यानंतर मग जिथे दुबार तिबार मतदार आहे त्या मतदारांपर्यंत आम्ही पोहोचतो आहे. आणि हे जे आमच्या स्तरावर जितकी काही आम्हाला मतदार यादीमध्ये आम्हाला ॲक्च्युली मतदार यादी जितकी स्वच्छ आम्हाला करता येईल त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करतो आहे. याशिवाय जिथे एका घरामध्ये अनेक मतदार दाखवले त्या संदर्भात मुख्य निर्वाचन अधिकारी यांनी याच्या आधीसुद्धा त्या संदर्भात खुलासा केलेला आहे. स्थानिक निवडणुकांमध्ये मतदारांना मोठ्या प्रमाणात आविष्कार इकडे म्हणजे पैसे वाटप असतील, मद्य वाटप असतील, तर हे रोखण्यासाठी निवडणूक आयोग काही प्रभावी उपाययोजना करणार आहे? नाही, आम्ही याच्यामध्ये आचारसंहिताचा ऑर्डर काढलेला आहे. या आचारसंहितेच्या ऑर्डर्समध्ये मद्य आणि पैशाचे वाटप याच्याबद्दल सर्व प्रतिबंधक उपाययोजना केलेल्या आहे. पोलीस विभागाला प्रॉपर डायरेक्शन्स दिलेले आहेत आणि यामध्ये सर्व बँका सर्व पतपेढ्या यांच्या व्यवहारावर पूर्ण लक्ष ठेवणार आहे. याशिवाय विविध प्रकारचे जे पोर्ट्स असतील, एअरपोर्ट्स असतील किंवा विविध ट्रान्सपोर्ट्स व्हेकल असतील या ठिकाणी सुद्धा पुरेशी उपाययोजना आम्ही करतो. आता महाविकास आघाडीनं जो मोर्चा काढला होता आणि त्या आमची सुद्धा भेट घेतली होती. एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय की दुबार मतदार आहेत, तिबार मतदार आहेत, तुम्ही सांगितलं की आता डबल स्टार केलेलं आहे, त्यांच्याकडून अंडरटेकिंग घेतलेलं आहे, कुठे राहतात नाव पत्ता लिंग शोधलं जाईल. मग तुम्ही हे मान्य करता का की यापूर्वी ज्या निवडणुका झालेल्या आहेत लोकसभेच्या असू द्या विधानसभेच्या असू द्या त्यामध्ये सुद्धा हे दुबार मतदार होते आणि त्यांनी मतदान केलं आहे, या निवडणूक आयोगाची चूक आहे? नाही, लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत मी काही कॉमेंट्स करणार नाही. सर्वपक्षीय शिष्टमंडळाने तुमची भेट घेतली आणि त्या डेलिगेशनने मागण्याचं एक पत्र दिलं होतं तुम्हाला. त्या संदर्भात तुम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाने काही कम्युनिकेशन केलंय का, त्यांना काही प्रस्ताव पाठवलाय का आणि त्या प्रस्तावाचा सध्याचा स्टेटस काय आहे ते उत्तर? नाही, याच्यामध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळाने माझी भेट घेतली होती. त्यावेळेस त्यांनी मागणी केली की ज्या मागणी केल्या त्या अनुषंगाने
मी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे 15 ऑक्टोबर 2025पर्यंत जे 1 जुलैपासून 15 ऑक्टोबर 2025पर्यंत मतदार यादी मी मागितलेली आहे. मात्र त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं कम्युनिकेशन भारत निवडणूक आयोगाकडून मला हाँ, इसमें नाम निर्देशन पत्र जो है, नाम निर्देशन पत्र दाखिल करने की डेट है 10 नवंबर 2025। नाम निर्देशन दाखिल करने के लिए जो चालू करने की डेट है वो 10 नवंबर 2025। नाम निर्देशन पत्र दाखिल करने के लिए अंतिम जो डेट है वो 17 नवंबर 2025। नाम निर्देशन पत्र की जो छाननी है उसकी डेट है 18 नवंबर 2025। जहाँ पे अपील नहीं है वहाँ पे नाम निर्देशन पत्र पीछे लेने की अंतिम डेट है 21 नवंबर 2025। जहाँ पे अपील है वहाँ पे नाम निर्देशन पत्र वापस लेने की अंतिम डेट है 25 नवंबर 2025। निवडणूक चिन्ह जो है, निवडणूक चिन्ह और फाइनल लिस्ट ऑफ कंटेस्टिंग कैंडिडेट, इसकी डेट है 26 नवंबर 2025। मतदान दिन की डेट है 2 दिसंबर 2025। मत मोजनी यानी काउंटिंग की डेट है 3 दिसंबर 2025 और गवर्नमेंट गैजेट में निकाल पब्लिश करने की डेट है 10 दिसंबर 2025। सर, एक क्वेश्चन है, उत्तर भारतीय विकास सेना से रजिस्टर्ड अनरिकॉग्नाइज्ड पार्टी है, चुनाव चिन्ह हमारा ऑटो रिक्शा है, तो उसके लिए क्या प्रक्रिया है? चुनाव चिन्ह के बारे में काफी लोकांचा तुमच्यावरती विश्वास आहे की आतापर्यंत चांगलं काम केलं आहे, पण आता या वेळेला मतदारांचा प्रचंड रोष आहे, त्यांना त्रास आहे आणि त्यांची नावं काढलेली आहेत तिथं तुम्हाला नाही. या अशा कठीण परिस्थितीमध्ये आपण सुप्रीम कोर्टाकडे ही निवडणूक आणखी पुढे ढकलावी यासाठी का आमच्याकडे तुम्ही का प्रयत्न केला नाही? सर्वोच्च न्यायालयाने ऑलरेडी 31 जानेवारी 2026 डेट दिलेली आहे. 31 जानेवारी 2026च्या आतमध्ये सर्व निवडणुका कंडक्ट करायच्या आहेत. नाही, याच्यामध्ये प्रोव्हिजन एकदम क्लिअर आहे की नामनिर्देशन पत्र दाखल करण्यापूर्वी नामनिर्देशन पत्र दाखल करताना त्यांच्याकडे वैधता प्रमाणपत्र असेल तर अडचण नाही आहे. मात्र नामनिर्देशन पत्र दाखल करताना त्यांच्याकडे वैधता प्रमाणपत्र नसेल, मात्र नामनिर्देशन पत्र दाखल